नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारनं प्रयत्न केले. मराठा समाजाच्यासाठी आम्ही काम केलं. 40 वर्ष जे राजकारणात होते त्यांनी काहीच केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. प्रशांत बम यांनी प्रचारादरम्यान प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्याला चिथावल्याने कार्यकर्त्यांकडून ग्रामस्थाला मारहाण. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे शहरात आले असता त्यांनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर विनोद पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी मराठा आंदोलनाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. या भेटी दरम्यान विनोद पाटील यांनी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर सदर भेटी संदर्भात फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. विनोद पाटील हे आमचे मित्र आहेत. ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय होता आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी त्यांची विशेष मदत या आरक्षणाच्या कामामध्ये झाली होती आणि हे आरक्षण कसं द्यायचं, ते कसं टिकवायचं या संदर्भात सातत्याने ते आम्हाला मदत करत होते. उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील आरक्षण टिकवण्याकरता सातत्याने ते आमची मदत करत होते आणि म्हणूनच आज संभाजीनगरला आलो असताना मी त्यांच्या घरी भेट दिलेली आहे. त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे. त्यामुळे ही कुठली राजकीय भेट नाही, ही 100% कौटुंबिक भेट आहे. एकीकडे मनोज जरंगे म्हणतात की पाडायचे आणि कुणाला निवडायचं हे ठरवण्याचा उद्या ते निर्णय घेणार आहेत आणि यामध्ये त्यांचा राग जो आहे तो बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीवरती त्या पार्श्वभूमीवर काय त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आमची भूमिका आम्ही मांडू. तोपर्यंत आमची काही भूमिका नाही. दरम्यान भाजप नेते फडणवीस आणि विनोद पाटील यांच्या भेटीनंतर विनोद पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी काही चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या गरिमा दसौनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गांधी भवन इथं बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधलाय. और हम सभी महायुति सरकार में किस तरह से महिलाओं को दबाया गया, कुचला गया, उनके साथ शोषण हुआ, वो सब आपके सामने आंकड़ों के साथ रखेंगे. महाविकास आघाड़ी पर्यायवाची है, भरोसे की, विश्वसनीयता की. ये बात हमने साबित भी करके दिखाया. केवल हवा हवाई नहीं, हम वो दावे वादे नहीं करते जो हमसे पूरे ना किए जाए. वहीं दूसरी तरफ महायुति सरकार है जो पर्यायवाची है, झूठ की, फरेब की, प्रपंच की, आडंबर की और जुमलों की. ये उन्होंने भी सिद्ध करके दिखाया कि उनके हाथी के दांत खाने के और हैं और दिखाने के और हैं. मैं पीछे आपके मानस पटल को ले जाना चाहती हूँ. भूतकाल में 2014 में प्रधानमंत्री नहीं बने थे मोदी जी. जरा याद करिए उनके दावे और वादों को. कहां गई 2 करोड़ नौकरियां सालाना, 15-15 लाख और काला धन? कहां गए वो 100 स्मार्ट सिटीज, वो किसानों की आय दोगुनी करना, वो हवाई चप्पल वालों का हवाई जहाज में बैठने का वादा करना, वो रुपया डॉलर के बराबर कर देना, महंगाई कम करना, बेरोजगारी कम करना और तमाम तरह के सांसदों से गांव गोद लेने का वादा, गांवों का कायाकल्प करने का वादा, सब हवा हवाई साबित हुआ. पीठ में छुरा भोंक दिया आम जनता के. कैसे? आवश्यक वस्तुओं की कीमतें इतनी बढ़ा दी है, जीएसटी उन पर लगा दी है कि आज त्योहार मनाना एक आम आदमी के लिए मुश्किल हो. भाजपचे नेते प्रवीणजी दरेकर हे महायुतीच्या प्रचारासाठी शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मला वाटतं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन
आरोप खोटे ठरवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. म्हणजे पुन्हा एकदा खोटं आणखी खोटं प्रस्थापित करण्याचा, खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारच्या निर्लज्ज भावनेतनाच मुंबईत पत्रकार परिषद होते. दलित बंधू योजनेचं काय झालं तेलंगणाला? आपल्या शेजारी आहे, बंद केलीत. मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य आहे की 5 योजनातली एक योजना त्या ठिकाणी बंद केली, ज्या योजना होणार नाहीत त्या जाहीर करू नका, पैसे नाहीत. त्याच्यामुळे खुलेआम चॅनलच्या मार्फत, मीडियाच्या मार्फत या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आज यूट्यूबवर, चॅनल, सोशल मीडिया वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण बघतोय. मी त्या ठिकाणची कर्नाटकची प्रतिक्रिया केली. महाराष्ट्रातील एका महिलेनं त्या ठिकाणी फोन केला होता, तेव्हा तिने सांगितलं की मला ही योजना होती म्हणून मी कर्ज घेतलं, आमचा व्यवसाय करत होतो, योजना बंद झाली, आता मला अडचण आहे, हप्ते कसे फेडायचे म्हणून. ही जर लाईव्ह त्या महिला बोलत असतील तर वस्तुस्थिती लोकांना कळते. तुम्ही आता खोटं बोलून लोकसभेला त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळालं, आता लोक तुमच्या खोट्याला बोलणार नाहीत. अजिबात अर्थार्थ त्याचा संबंध नाही. आपण आता बोलताय म्हणून मला कळलं की दानवे साहेबांची पत्रकार परिषद झाली, अशोक चव्हाण साहेबांची झाली, तो केवळ योगायोग असेल. असं विशिष्ट समाजासाठी म्हणून पत्रकार परिषदेचं प्रयोजन नाही. एक आहे, या निमित्तानं आमची बाजू तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मराठा समाजासमोर नीट गेली तर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम असतील, किंतु परंतु असतील, ते त्या ठिकाणी कमी व्हायला मदत होईल. गेल्या 2.5 वर्षात सर्वाधिक विकास कामं मध्य मतदारसंघात झाल्याचं प्रतिपादन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा परिसरात प्रचारानिमित्त निघालेल्या पदयात्रेदरम्यान केलंय. 2.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या काळात सर्वाधिक विकास कामं राज्यभरात झाली. मध्य मतदारसंघात देखील या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली, अशी माहिती मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा परिसरात निघालेल्या पदयात्रेदरम्यान दिली आहे. प्रदीप जयस्वाल यांनी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा विद्युत कॉलनी परिसरात आज आपल्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला. यावेळी नागरिकांनी देखील झालेल्या कामांबद्दल प्रदीप जयस्वाल यांचे आभार मानले, तर आपल्या काही समस्या देखील मांडल्यात. गेल्या 2.5 वर्षांच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात जयस्वाल यांनी अनेक महत्त्वाची विकास कामं राबवली आहेत. यात रस्ते रुंदीकरण, जलवाहन योजनेचं प्रगल्भीकरण, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करणे तसंच शालेय क्षेत्रात सुधारणा करणारी पावलं घेतली गेली आहेत. या विकास कार्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे उत्साही नागरिकांनी जयस्वाल यांच्या या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं. काही महिलांनी औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच परिसरातील नागरिकांनी शॉल आणि पुष्पहार घालत जयस्वाल यांचं स्वागत केलं. या पदयात्रेला विश्वनाथ राजपूत, नागराज गायकवाड, कय्यूम शेख, नरेंद्र अग्रवाल, देवा सलामपुरे, नितीश कबलिये, राजेश डोंगरे, युवराज डोंगरे, अशोक विधाते, लखन सलामपुरे, आयुष बरेटिये, धीरज गुज्जर, कैलास पुसे, संजय फतेलशकर, संदीप थोरात, प्रतिभा जगताप, मनीषा मुंडे, लता त्रिवेदी, माधुरी लहरे, सुनीता रेंधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. नमस्कार. संपूर्ण जिल्हावासियांना आपल्या माध्यमातून मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्यमय, समृद्धीची जाओ. आपण सर्वजण दिवाळीचा महोत्सव साजरा करत असताना सध्या लोकशाहीचा सुद्धा महोत्सव सुरू आहे. आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आज छाननी प्रक्रिया आहे. 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे. माझे सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दिवाळीसारखा महोत्सव म्हणून आपण हिरिरीनं सहभाग घ्यावा आणि 20 तारखेला आपला वेळ राखीव ठेवा.
आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. सर्व मतदान केंद्रावर आम्ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कुठल्याही मतदाराला कुठलीही अडचण येणार नाही. आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे आपण पाहून घ्या. वेळ आहे तोपर्यंत मतदार यादीमधल्या नावाची आपली खात्री करून घ्या आणि 20 तारखेला आपण जरूर मतदान करा हीच आपणा सर्वांना विनंती. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासन यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवाळी आपल्या भरभराटीच्या जावा आणि पुढील वर्षभर तुमच्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदित राहावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि फटाके शक्यतो तुम्ही फोडू नका. विशेष करून त्यावेळेला अगदी पर्यावरणपूरक फटाके फोडत असताना मुलांचा विशेष काळजी घ्यावा आणि आपल्या पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. परत एकदा सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख, शिवसेना. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो, याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार प्रशांत बंब यांना पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असून बंब यांनी चिथावल्यानंतर अन्य ग्रामस्थांनी प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यास चोप दिल्याची घटना गवळी शिवारा गावात घडली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. कृपया आपण सर्वजण खाली बसा. खाली बसा. आपसात बोलू नका. खुद
खुलताबाद विधानसभा निवडणूक तापली असून प्रचार दौऱ्यात खुलताबाद तालुक्यातील वेरूळ ग्रामस्थांच्या रोषाला आमदार प्रशांत बंब यांना सामोरं जावं लागत असल्याच्या घटना वरचेवर वाढत आहेत. प्रचार सभेदरम्यान ग्रामस्थ व बंब यांच्यामध्ये पुन्हा विकास कामावरून खटके उडताना दिसतायत. मंगळवार दिनांक 5 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना वेरूळ येथील ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी प्रचार सभा सुरू होताच वेरूळ ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत सभा काही काळ थांबवली होती. त्यावेळी बंब यांनी चिथावणी देऊन दमदाटी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तर दिनांक 4 सोमवार रोजी खुलताबाद तालुक्यातील सालुखेडा गावामध्ये प्रशांत बंब यांनी सालुखेडा गावातील स्थानिकांनी बंब यांना विकास कामांबाबत प्रश्नांचा भडीमार सुरू केल्यानं त्यांना गावाबाहेर जाण्यास भाग पाडलं होतं. या दरम्यान सालुखेड्यात प्रशांत बंब सहकारी आणि सालुखेडा ग्रामस्थ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती व तो वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटात बाचाबाची झाली होती व त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर शुक्रवारी 8 तारखेला गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत बंब हे मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना गवळी शिवरा इथं काही सामान्य नागरिकांनी त्यांना विकासाबद्दल प्रश्न विचारत तुम्ही 15 वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित केला असताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत सदर प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथून बाहेर काढण्यास सांगितलं. बंब यांनी चिथावणी दिल्यानं बंब यांच्या समर्थकांनी त्या सामान्य नागरिकांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यानंतर त्या ग्रामस्थांना मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेत आणि मतदारसंघात चर्चेला उधाण आले. भाजप उमेदवार प्रशांत बंब हे मागील 3 पंचवार्षिक गंगापूर खुलताबाद विधानसभा आमदार पद भूषवित असून प्रशांत बंब यांनी हवा तसा विकास केला नसल्याचं प्रचार सभामधील ग्रामस्थ आरोप करतायत व मागील 15 वर्षांचा हिशोब गावकरी विचारतायत असे ग्रामस्थांनी सांगितलंय. दरम्यान प्रचाराच्या पहिल्याच दिवशीपासून अशी फजिती होत असल्यामुळे बंब यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. मग सांग ना आता झालं ना भैया आता ऐकून घे मी भैया बरं जर नाही पटलं तर नको देऊन राजा तू बघ ऐक तू काय करू लागला तू पस्तावशील मी नसलो तर इतकी हालत खराब करतील लोक सांगू तुला पस्तावशील मरेपर्यंत पस्तावशील हा पस्तावशील तू आता मुद्दाम लोक शांत बसलेले तू दादागिरी करू लागला आता दादागिरी बस झाला आता यांना नाही रे मागे आता नाही मागे बस झाला इलेक्शन चालू आहे चल मागे नाही तुला आता चल घ्या रे बाहेर चल बाहेर चल संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट आणि महाविकास आघाडीचे राजू शिंदे यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला आहे एडीएनच्या प्रतिनिधी उमा शिंदे यांनी. न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज मी उभी आहे बजाजनगर या ठिकाणी आणि सध्या आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं धूमधाम सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम मतदारसंघातील मी आज बजाजनगर या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करत आहे. तर आपण इथल्या स्थानिक नागरिकांकडूनच जाणून घेऊयात की त्यांचा नेमका कल कोणत्या उमेदवाराकडे आहे. चला तर आपण त्यांची गप्पा मारूयात. आणि कोणकोणत्या अपेक्षा तुम्हाला तुमच्या उमेदवाराकडनं आहे? आमचं जे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे की आपलं मूल्यवान मत देऊन या ठिकाणी योग्य तो उमेदवार निवडायचा, योग्य तो लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघासाठी निवडायचा. तर आम्हाला योग्य प्रतिनिधी सध्या तरी राजू ठाकरे ते दिसत आहे कारण की त्यांनी केलेला विकास नगरसेवक होते ते चार टर्म नगरसेवक असताना त्यांनी N1चा जो एरिया आहे ब्रिजवाडी MIDC म्हणा चिखलठाणा MIDC म्हणा एकदम डेव्हलप केलेले. तसं बघितलं तर संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ जिल्ह्यातला आहे व या ठिकाणी MIDC पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण MIDC अंतर्गत या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार नाही आहे. गुन्हेगारीची टक्केवारी खूप वाढलेली आहे. यावर एक प्रशासनाची पकड निर्माण व्हावी त्यासाठी या ठिकाणी इथले जे लोकप्रतिनिधी आहे ते काहीही करत नाही आहे. त्यामुळे यावेळेस असं वाटतं की राजूभाऊ शिंदे यांच्यासोबत जनता व नक्कीच परिवर्तन होणार आणि राजूभाऊ विधानसभेमध्ये जाणार. आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा आणि राजू शिंदे जे आताचे उमेदवार आहेत यांच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो आणि तुम्ही राजू शिंदे यांना मतदान करणार याचं नेमकं बेसिस काय आहे? तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती सध्या लक्ष देऊन आता त्यांना मतदान करायचं असं म्हणताय? कसं आहे ताई, एक उमेदवार आपल्या समोर आहे. एक उमेदवार हा मुंबईच्या 72 मजल्यावरून मुंबई बघणार आहे
आणि एक उमेदवार हा सर्वसामान्यांच्या घरात जाऊन सर्वसामान्यांची समोर नतमस्तक होणार आहे, सर्वसामान्यांची नल त्या ठिकाणी कामे करणार आहे व या ठिकाणी सर्वसामान्यांचेच कामे करणारा आम्हाला उमेदवार पाहिजे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी जो उमेदवार आता आमचा आमदार आहे इथं, त्याला लोकांनी 3 टर्म निवडून दिलं, त्यांनी गद्दारी केली पक्षासोबत. म्हणजे ज्या ताटात खायचं त्याच ताटात थुकायचं असं जर असेल तर ते मान्य नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे बघून त्यांना मतदान केलं होतं. त्यामुळे आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ शिंदे सारखा एकदम उच्च शिक्षित व सर्व प्रश्नांची जाण असणारा नेता विधानसभेत मतदान होत आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांची या सर्व मुद्द्यांवरती हे मतदान गाजणार आहेत. तर आपण या काकांना विचारूयात, तुमचं मत तुम्ही दान करणार आहात? आमचं मत असं आहे, आम्ही आता उमेदवार बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि यांनी जे उमेदवार सध्याला दिलेत राजूभाऊ शिंदे, जे स्थायी समिती सभापती आणि सामान्यामध्ये वावरणारा माणूस आणि केव्हाही फोन करा, 1 सेकंदात फोन करणारा किंवा घेणारा माणूस म्हणजे राजूभाऊ शिंदे. त्यामुळे यांना बजाजनगर आणि संभाजीनगर पश्चिममधून जनतेची भरभरून अशी साथ आहे. त्यामुळं विधानसभेमध्ये राजू शिंदेशिवाय दुसरा कोणी जाऊ शकत नाही. राहिला प्रश्न त्याच माणसं कापूस आणि कापसाचा पूर्वीचा भाव 8,000 रुपये ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं, आता 3,200 रुपये. कापसाचा भाव त्यावेळेस 9,000 होता काँग्रेस सरकार असताना, आता 3,000 रुपयावर कापूस चाललाय. शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. एक तर सिंचनाची व्यवस्था नाही आहे, लाईट बिल फुकट म्हणतात, लाईटच राहत नाहीत, फुकट काय देणार आहे? महिना लाईट राहत नाही. शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मर जर जळाल्यानंतर स्वखर्चाने त्याची पूर्ण मेंटेनन्स करावं लागतं आणि ते पण अधिकाऱ्याला पैसे द्यायचे, गाडीवाल्याला द्यायचे, ट्रान्सफॉर्मर विकत घ्यायला द्यायचे आणि त्या प्रकरणामध्ये 15 दिवस निघून जातात. तोपर्यंत शेतमाल वाळतो. ऊसाचा जर प्रश्न असेल तर मोसंबीच्या झाडं वाळल्या जातात, पिकं वाळल्या जातात आणि लाईटच राहत नाही, तर फुकट काय देणार आहे? नक्कीच आपण पाहतोय की मतदारांच्या मनात सध्या रोष व्यक्त करत आहेत आणि त्यांना आता नवीन येणाऱ्या उमेदवाराकडनं नेमक्या काय अपेक्षा आहे, आमदार म्हणून ते कुणाला पाहता आणि ते आमदार त्यांच्या कोणत्या इच्छा आणि सुविधा पुरवतील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. जर राजू शिंदेना तुम्ही मतदान करणार आहात तर तुम्हाला नेमक्या कोणत्या अपेक्षा एक स्थानिक नागरिक म्हणून त्यांच्याकडनं आहेत? राजू शिंदे हा माणूस एकदम सामान्य माणूस आहे. केव्हाही घरी जा, आम्ही त्यांच्या काही कामासाठी गेलो तर त्यांना कुठलं धुंडून काढू शकतो. ते कधी स्वतः आम्हाला फोन करतात आणि सतत जनतेच्या प्रत्येक एरियातल्या माणसाला ते सतत फोन करतात. राहिला लोकांचा बजाजनगरच्या जवळ 5 ते 6 वर्षापासून राजूभाऊच्या माध्यमातून PM आरोग्य विमा योजना यांच्या त्यांनी एवढे लाभार्थी येथून त्यांना सेवा दिली. स्वतः इथून फाईल घेऊन जाणे, ती मंजूर करून आणणे, अशा अनेक सुविधा आहेत. वैयक्तिक खिशातून पैसे खर्च करून सुद्धा त्यांनी 5 वर्षाच्या काळात लोकांना मदत केली आहे. मंदिराला देणग्या दिलेल्या आहेत. असे अनेक असे काही आर्थिक अडचणी आहेत लोकांच्या, वैयक्तिक जरी असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून खिशातून लोकांना मदत केलेली आहे. त्यामुळे हा सामान्य उमेदवार असल्यामुळं तो संपूर्ण जनता ही एवढी त्रासलेली आहे. आणि गेल्या 15 वर्षामध्ये आमचे संजय शिरसाट हा तर माझ्याबरोबरचा कामगार माणूस आहे, तर त्यांनी भरपूर म्हणजे सत्ता उभवले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याला चान्स द्यायला पाहिजे होता आणि यांना याच्यामुळं लोक डावलतात का त्यांनी सध्याला गद्दार केलेले आहे, त्यामुळे त्यांना लोक मतदान करणार नाही. आपण पाहतोय की आपण आताच इथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहोत. यानंतर देखील आपण अशाच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर पाहत रहा ADN न्यूज. आणि जे आताचे तुमच्या विद्यमान आमदार आतापर्यंत आमच्याकडे येऊन बघत नाही. विद्यमान आमदार आमच्याकडे आतापर्यंत येऊन बघितले नाही, ते त्यांच्याच कामामध्ये बोलून राहतात. काय अपेक्षा आहे मग आता नवीन येणाऱ्या नवीन आमदारांनी आमच्याकडे येऊन बघणे, कामं करणे, मुलांचे जे शिक्षणासाठी काही सवलती निघतील त्या सवलतीवर ज्यादा भर दे. संभाजीनगर पश्चिम मध्ये कोणाला मतदान करणार? राजूभाऊ शिंदे मशाल. काय कारण? त्यांचा विकास दिसतोय आता. आणि सध्याचे विद्यमान आमदार आणि यांच्यामध्ये नवीन आमदार येणार, त्यांच्यात काय अपेक्षा असणार? की आणखीन आम्हाला सिडकोमध्ये ना ड्रेनेज लाईन चेंज करायची, हे कामं करून घ्यायचे सिडकोतले, त्याच्यामुळे आम्हाला त्यांची गरज आहे.
यावेळेस बजाज नगरमध्ये कोणत्या उमेदवाराला संधी देणार आहात? काही नवीन बदल तुम्हाला? हो, आम्हाला वाटतंय नवीन बदल व्हायला पाहिजे, कारण आमच्या बजाजनगरमध्ये घाणीचं हे भरपूर हे साचलेलं आहे आणि राजूभाऊ शिंदे जर निवडून आले तर भरपूर आमच्या बजाजनगरमध्ये सुधारणा होईल. धम्ममय भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मृगदायवन आडगाव जावळे या जागेवर पूज्य भिक्खू संघाच्या शुभ हस्ते युद्धरूप प्रतिष्ठापना, धम्ममय भारत मिशनचे धम्मा स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं भूमिपूजन व महापरित्राण पाठ महासंघदान कठीण चिवरदान कार्यक्रम मोठ्या उत्साहानं धम्ममय वातावरणात संपन्न झाला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा व विश्व धम्म राज्य बनवण्याचा सम्यक संकल्पाला समर्पित पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी सुरू केलेली धम्ममय भारत मिशनच्या अंतर्गत शनिवारी दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी महापरित्राण पाठ महासंघदान कठीण चिवरदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संघगिरी महाविहार भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण इथं पूज्य भिक्खू संघाच्या शुभ हस्ते युद्धरूप प्रतिष्ठापना, धम्ममय भारत मिशनचे धम्मा स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पूज्य भिक्खू धम्मसेवकजी महाथेरो व पूज्य भिक्खू ज्ञानज्योतिजी महाथेरो, पूज्य भिक्खू बोधिपालो महाथेरो, पूज्य भिक्खू विनय रखित महाथेरो, पूज्य भिक्खू उपगुप्त महाथेरो व पूज्य भिक्खू संघाच्या शुभ हस्ते बुद्धरूप प्रतिष्ठापना, धम्ममय भारत मिशनचे धम्म स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं भूमिपूजन करण्यात आलं. तर भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या आरोग्यासाठी महापरित्राण पाठ महासंघदान व पूज्य भिक्खू सुभद्र बोधी थेरो यांनी आषाढ पौर्णिमा से अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वृद्ध तत्वावर आजारावर मात करून कुठल्याही सुख सुविधा नसताना देखील आपले अधिष्ठान पूर्ण केलंय. त्यांचा कठीण चिवरदान महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी धम्ममय भारत मिशनच्या वतीनं CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, चिवर घालून शिकणारे सामने विद्यार्थी निवासी स्कूल, कॉलेज महाविद्यालय, भिक्खू प्रशिक्षण सेंटर, चॅरिटी हॉस्पिटल, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण स्कूल, समता दैनिक दल सेंटर, मेडिटेशन सेंटर, भव्य दिव्य असे वाचनालय, रिलिजियस सोशल अँड कल्चरल रिसर्च सेंटर, आर्य मैत्रेय सद्धम्म नगर, वृद्ध भिक्खू भिक्खुनी व वृद्ध उपासक उपासिका यांच्यासाठी मरेपर्यंत खाण्याची, राहण्याची, दवा पाण्याची सेवेची योग्य सोय, तथागत सम्यक संबुद्धाची जगातील सर्वात मोठी मूर्तीची निर्मिती, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य 65 फूट उंच पुतळा असे उपक्रम आहेत. वरील सर्व सम्यक उपक्रम ज्या ठिकाणी होणार आहेत त्या जागेवर प्रथमच निग्रोध, बोधिवृक्ष रोपण, अखंड दोप प्रज्वलन आणि धम्ममय भारत मिशनच्या धम्मा स्कूलच्या भूमिपूजनासाठी महापरित्राण पाठ संघदान बोधिवृक्षाचं रोपण आलेला पुण्यमय कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शहर आणि जवळपास मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांमधून उपासकांनी उपस्थिती लावून आपली पुण्य पारमिता अर्जित केली. यावेळी ज्या उपासकांनी आणि महिला मंडळ, विहार कमिटी आदींनी धम्ममय भारत मिशनच्या चळवळीत दान पारमिता अर्जित केली अशा उपासकांचा सन्मान उपस्थित मान्यवर DK आदमाने, अनिल कुमार बस्ते, वसंतराव सातदिवे, विनीता सातदिवे, आशा अशोक येरेकर, शिवाजी वाघमारे, लक्षण गायकवाड, शेषराव जोगदंडे आदींच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं आयोजन मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या वतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं धम्ममय भारत मिशनच्या सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पूज्य भिक्खू संघाच्या वतीनं धम्मदेसना देण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधली असून मतदारसंघाच्या डोर टू डोर भेटी ते घेत आहेत. त्यांनी 2 दिवसात संपूर्ण बजाज महानगर पिंजून काढलं असून मतदारांना मशाल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधली असून मतदारांच्या डोर टू डोर भेट घेत आहेत. त्यांनी 2 दिवसात संपूर्ण बजाज महानगर पिंजून काढलं असून मतदारांना मशाल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या प्रचारार्थ दिनांक 9 नोव्हेंबर शनिवारी रोजी सकाळी 10 वाजता बजाज नगरातील मुख्य प्रताप चौकातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. ही पदयात्रा MIDC
वाळूज, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, बाळासाहेब ठाकरे चौक, कोलगेट चौक आणि वडगाव आदी भागातून काढण्यात आली। यावेळी राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पश्चिम विधानसभा मतदारसंघ का नेता कैसा हो, राजू भाऊ जैसा हो, ताईला सांगा मशाल, भावाला सांगा मशाल, बाबाला सांगा मशाल अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। बजाज नगरातील सर्व धार्मिक स्थळांचं दर्शन घेऊन प्रचाराच्या मैदानात ते उतरले। या प्रचार रॅलीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता। महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी डोर टू डोर मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे। या मतदारसंघात राजू शिंदे यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे। या प्रचार रॅलीला कामगार नेते प्रभाकर मते, सतीश हिवाळे, आकाश पवार, विभाग प्रमुख विनोद सोनवणे, कोमल सिंग इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जेजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद दिवार, तालुका संघटक सचिन गरड, जिल्हा उपाध्यक्ष वसंत प्रधान, तालुका संघटक बाळासाहेब कारले, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, युवासेना तालुकाध्यक्ष विजू सरकटे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा राठोड, प्रचार कार्यालय प्रमुख आसाराम करपे, प्रदीप माळी, विभाग प्रमुख सतीश हिवाळे, युवा प्रमुख चंदन संतोष, उपविभाग प्रमुख सतीश कारपे, उपविभाग प्रमुख गणेश साळे, उपविभाग प्रमुख रोहिदास चव्हाण, निवृत्ती साळे, उपविभाग प्रमुख भगवान देशमुख, उपविभाग प्रमुख सुदाम भांडे, आकाश पवार, विभाग प्रमुख काकाजी जिवरक, मारुती साठे, बिभान सय्यद, संभाजी चौधरी, शिवाजी ढेपे, जितेंद्र ढोले, गोकुळ साळुंखे, लक्ष्मण लांडे, तालुका प्रमुख विशाल खंडागळे, उपशहर प्रमुख किशोर खांडरे, रतन नलावडे, नंदू साळुंखे, बजरंग पाटील, नवनाथ मनाळ, नामदेव सागडे, श्री देशमुख, महिला आघाडीच्या विधानसभा संघटक लताताई माळी, तालुका संघटक अनिता डारिया आदीसह महाविकास आघाडीच्या आजी माजी, जिल्हा तालुका विभाग, गाव विविध आघाड्यांच्या विविध आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारनं प्रयत्न केले। मराठा समाजाच्या साठी आम्ही काम केलं। 40 वर्ष जे राजकारणात होते त्यांनी काहीच केलं नाही, देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। प्रशांत बम यांनी प्रचारादरम्यान प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्याला चिथावल्याने कार्यकर्त्यांकडून ग्रामस्थाला मारहाण। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।